माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग व त्याचा भावार्थ 16 ते 18 अभंग आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे. जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे. चला तर सुरुवात करूया. अभंग अभंग 16. फुकाच्या 4 शब्दाचा निरोप पाठव, मी समाधानाने सुख अनुभविना. निरोपाची वेचे काय बोलता फुकाचे, परिहेने गवेची येश. भियो नको सुखी आस, सुख समाधाने कोण पाही देणे घेणे. न लगे निरोपासी मोल, तुका म्हणे वेचेत बोल. बा विठ्ठला रे, निरोपासाठी ही काही खर्ची पडते काय रे. फुकाचे बोल बोलल्याने काही खर्ची पडणार आहे. पण तुझला की नाही फुकाचे 4 शब्द बोलून लेकरास निरोप पाठवावा. माय बापाने लेकराची आस पुरविली, एवढे यशही घेवत नाही रे. बाबा रे, 4 शब्दाचा फुकाचा निरोप पाठव. तू तुझे ठाई सुखी अस, मी तुझवर काही भार घालणार नाही. काही भिवू नकोस बाबा रे. चित्तास समाधानाचे सुख लाभले, तर प्रत्यक्ष देणे घेणे काय किती झाले हे कोण पाहतंय रे. मजला तुझ्या निरोपाचे 4 शब्द जरी पोहोचलेत तरी मी समाधानी रे. आणि असा निरोप पाठविण्यास तुझ्याला काहीच किंमत मोजावी लागत नाही. म्हणून बा विठ्ठला रे, तू मजला निरोप पाठविण्यासाठी फक्त 4 शब्द खर्ची घाल, मी तेवढ्याचेच चित्ती समाधानाचे सुख अनुभवेन. अभंग 17. लक्ष्मीपती नारायणाने लेकराकडे लक्ष असू द्यावे. जोडीच्या हव्यासे लागे धनाची पिसे, मग अनेक दुसरे लोभ्या नावडती पोरे. पाये रुक्म्याकडे मग अवघे ओस पडे, तुका म्हणे देवा तुला बहुतची हेवा. अगा विठ्ठला, जो अधिकाधिक लाभाचे नादी लागलाय त्याला की नाही धनाचेच पिसे लागते. मग त्याला आणखी दुसरे असे काहीच आवडत नाही. त्याला की नाही मग आपली पोरेही आवडत नाही. तो फक्त आपल्या धनाच्याच नादात असतो. अगा नारायणा, जो या पैशाकडे पाहतो त्याची नजर दुसऱ्या कोणाकडेच जात नाही. त्याच्यासाठी मग इतर सारे काही ओस पडल्यासारखे असते. बाबा रे, तू तर साक्षात लक्ष्मीचाच पती आहे. ही लक्ष्मी तुझी फार आवडती आहे, म्हणून तर आम्ही लेकरे तुझी नावडती झालो नाही ना. तुला की नाही या धनाचा फारच हेवा आहे रे. अभंग 18. तुझे धन मोजणारे मोजत आहे, तू कधी तृप्त झाला नाहीस. माविले माविती नेनो रासी पडिल्या किती, परी तू धालाची न धासी, आले उभा उभी घेसी. अवघ्या ओघा काळ वाटा पाहती ढकळ, तुका म्हणे नाही हरानुक तुझं काही. जे जे जन धनाची गोळाबेरीज करून जेथे तेथे धन मोजतायत, ज्यांनी असे धन मोजून ठेवले त्यांच्या अशा किती राशी पडल्यात हे कुणासही माहिती नाही. हे सारे धन मोजणाऱ्याचे थोडेच आहे, सारे धन तुझेच आहे. मोजणारे अजूनही मोजतच आहेत, पण तू कधी तृप्त झाला नाहीस, कधी तृप्त होणार नाही. धनी होऊन उभा आहेस, मोजणाऱ्याकडे पाहतो आहेस, येईल तेवढे धन घेतोच आहे. तूच साऱ्यांचा स्वामी आहेस ना बाबा रे. अवघा काळ अगदी नित्य अशा साऱ्या मार्गाने या धनाच्या वाटा पाहतच आहे. अवघ्या वाटा भरभरून वाहत आहेत. मोजणारे मोजत आहेत, धनाच्या राशी पडत आहेत, पण तुझ्या ठाई धनाचा काही प्रबंध नाही. तुझी धनाची हाव तृप्त होणे नाही. जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव लिहायला विसरू नका.